धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सामूहिक गोदावरी गंगा पूजन उपक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला। त्या कार्यक्रमात दिलीप ठाकूर यांच्या प्रदीर्घ समाजकार्याबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले। मागील 25 वर्षापासून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नांदेड शहरामध्ये हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे। गुलाबी साडीत हजारो महिलांकडून सामूहिकरित्या गोदावरी नदीची आरती झाली। शिवाय नदीत दिवे सोडण्यात आले। बुधवारी नगिना घाट येथे गंगापूजन आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला। फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली। 5000 महिलांना गिफ्ट देण्यात आले। यावेळी आमदार श्रीजया चव्हाण, माजी मंत्री डीपी सावंत, धर्मभूषण दिलीप ठाकूर, प्रवीण साले, योगेश जयस्वाल, सुरेश लोड, मा संतोषी वसतिगृहाच्या संचालिका जयश्री जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। दीपोत्सवाने गोदावरी नदी उजळून निघाली होती। यावेळी दिलीप ठाकूर यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। थोड़ा इकडे यस गेल्या 25 वर्षापासून आपण तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने हा गोदावरी गंगा पूजनाचा कार्यक्रम घेत असतो आणि ते कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोशल मीडियामध्ये जेव्हा आला त्यावेळेस मला एक फोन आला आणि फोन आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुमचा हा कार्यक्रम आम्ही लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेत आहोत। मला वाटलं कोणीतरी माझी मस्करी करत असेल म्हणून मी म्हटलं की आपलं नाव काय। त्यांनी नाव सांगितलं। नाव सांगितल्यानंतर त्यांना म्हटलं की मी तुमच्याकडे काही आवेदन केलेलं नाही, काय नाही, तुम्ही काय कशासाठी देत आहे ते म्हणले तुमचं कार्य पाहून आम्ही एक पुरस्कार देत आहोत। मग मी स्वतः खात्री केली आणि खात्री केल्यानंतर खरंच वाटलं तेव्हा मग मी जाहीर केलं। त्या दोघांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आपल्याला हा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे। पुरस्कार जरी दिलीप भाऊच्या हातामध्ये जात असेल तरी आपण भारत माता की